गुड मॉर्निंग. आवाज येतोय का सगळ्यांना? हो. ओके. आता आपण लास्ट लेक्चरला जे पॉइंट्स पाहिले होते त्याचे प्रोग्राम रन करून पाहू. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट जो कन्सेप्ट आहे तो सांगते अगोदर. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये आपण जसं क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून नाही करतो तर त्याचा प्रोग्राम आपण रन करून पाहू. काय केले आपण पाहता, एक आपल्याला काय करायचं, एम्प्लॉई नावाचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉई रिलेटेड जे फील्ड्स डिक्लेअर करायला सांगितले आहेत. एम्प्लॉई आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी. मग त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. त्यानंतर आपण डिफॉल्ट पॅरामीटराइज झाल्यानंतर आपण जे सेकंड चॅप्टर मध्ये इनपुट 3 वेने शिकलो होतो घेताना, बफर रीडर, स्कॅनर. त्यानंतर आपण घेत होतो कमांड लाईन आर्ग्युमेंट. त्यापैकी कोणताही वापरा. आपण इथं बफर रीडरने घेणार आहे. आयडी, त्यानंतर एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट, सॅलरी सगळं आपण एंटर करणार आहे. एंटर केल्यानंतर आपण काय करणार आहे, आपल्याला किती आयडी किती हे एंटर करायचे, तर क्लासचा ॲरे बनवणार आहे. त्याला म्हणतो आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. तो कन्सेप्ट पाहणार आहोत. पहा, तुम्हाला आधी इनपुट कोणत्या वेळी घेऊन रन होतोय प्रोग्राम ते दाखवते आणि मग स्टेप बाय स्टेप प्रोग्राम एक्सप्लेन करते. डी ड्राईव्ह वरती जावा नावाचं प्रोग्राम. आता इनपुट काय द्यावं लागतं पाहिजे आपल्याला, एंटर नंबर ऑफ एम्प्लॉईज, किती नंबर ऑफ एम्प्लॉई एंटर करायचे. आउटपुट कसं जनरेट होते त्यावेळी तुम्हाला मग प्रोग्राम समजा. एंटर नंबर ऑफ एम्प्लॉई आपण दिले सपोज 3 एम्प्लॉई चे डिटेल्स एंटर करा. एंटर मारली तर पहा पहिला आयडी विचारतो, दिला 100. त्यानंतर नेम नाही काय ओके ओके ओके, शेअरच नाही केले. टर्मिनल ओपन करतो आपण. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आधी तुम्हाला आउटपुट कोणत्या वेळी जनरेट होते ते दाखवते आणि मग प्रोग्राम एक्सप्लेन करते. डी ड्राईव्ह वरती स्क्रीन दिसते का आता सगळ्यांना? नाही. स्क्रीन दिसतीये? नाही. आता तर प्रेझेंट दिसायला नाही. दिसते का आता? बोला. नाही. 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 नाही दिसत. ओके ओके, शेअर केली परत एकदा. दिसती. लयच नेटवर्क लय स्लो आहे तुमचं. आता दिसती. ओके. ओके ओके, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट पाहणार आहोत आपण आता. कन्सेप्ट काय आहे, कसं इनपुट त्याला गेट करतो. तर मग आपण त्याचा आउटपुट कोणत्या वेळी जनरेट होते ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपण एम्प्लॉय नावाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयचे डिटेल्स एंटर केलेत आणि रन टाइमला ठरवतो आपल्याला 10 एम्प्लॉयचे आउटपुट
प्रिंट करायचे का 20 एम्प्लॉईचे करायचे. मग हा जो मर्ज होतोय त्याला म्हणतो आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे क्लासचा आपण ॲरे बनवून त्याचे किती ऑब्जेक्ट करायचे ते ठरवतो. आउटपुट कसं जनरेट होतंय पहा. मेन डेमो मध्ये मेन मेथड आहे पहा. स्क्रीनवरती आले एंटर नंबर ऑफ एम्प्लॉई. तुम्हाला एम्प्लॉई नंबर किती एंटर करायचे आणि त्यांचे डिटेल्स कोणत्या वेळी डिस्प्ले होतात. आपण केले 3. सपोज एंटर मारली, आयडी टाका विचारते. पहिला एम्प्लॉईचा आयडी टाकला, त्याचं नेम पहिल्या एम्प्लॉईचं टाकलं ए, त्याचे डिपार्टमेंट कोणतं आहे सपोज टाकलं कम्प्युटर. त्यानंतर विचारते सॅलरी किती, त्या रिलेटेड तुम्ही काही आकडा देऊन टाका. आपण सपोज दिला 1 काहीतरी सॅलरी टाका तुम्ही एक मिनिंगफुल. त्यानंतर विचारते एंटर एम्प्लॉई बोनस, इथं बोनस टाकून दिला आपण सपोज 1 2. त्यानंतर आपण काय करतोय हे झाले पहिल्या एम्प्लॉईचे डिटेल्स एंटर झालेत पहा. प्रोग्रामचं एक्झिक्युशन कोणत्या वेळी होतंय ते एक्सप्लेन करण्यासाठी आधी आउटपुट पहा. नंतर घेतला एम्प्लॉय आयडी घेतला 101. त्यानंतर परत त्याचा नेम टाकला बी. एम्प्लॉय डिपार्टमेंट विचारलं सपोज मॅथ दिलं. त्यानंतर सॅलरी विचारली, फक्त ह्या वेळी एक टाकू 13. त्यानंतर काहीतरी ॲडव्हान्स 14. त्यानंतर थर्ड एम्प्लॉईचे डिटेल्स विचारले, टाकले आपण 103. एम्प्लॉई नेम विचारला, टाकला सी. डिपार्टमेंट्स विचारलं, डिपार्टमेंट्स मध्ये टाकलं सपोज इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर सॅलरी विचारली, फक्त 14 काय असेल ती द्या फक्त सांगते. आणि आता त्यानंतर आपण त्याचा जो बोनस गेला 11 एंटर मारली. आता आपल्याला काय करायचं होतं प्रोग्राम मध्ये पहा. जेवढे एम्प्लॉई एंटर करतात त्यातला जो तुमचं काय हायेस्ट सॅलरी वाला जो असेल आणि जो बोनस असेल तो डिस्प्ले करायचा आहे. मग एम्प्लॉय विथ मॅक्सिमम सॅलरी कोणत्या याची सापडली पहा. आपल्याकडं 100 101 102 असे 3 एम्प्लॉय होते. त्यापैकी आयडी 101 जो आहे त्याचे डिटेल्स मॅक्सिममली फाइंड आउट झाले, ते प्रिंट झाले स्क्रीनवरती. आयडी झाला, त्याचा नेम झाला, डिपार्टमेंट झालाय, एम्प्लॉई सॅलरी झाली इथं प्रिंट, आणि किती बोनस अप्लाय करता पहा. आता 101 कम्पेअर करायचा. पहिला 100 जो होता त्याची सॅलरी आपण काय लिहिली 11, बोनस दिलता 12. त्यानंतर जो आला त्याची दिली 13 आणि बोनस दिला 14. आणि नंतरचा जो आहे त्याची दिली 14 आणि बोनस दिलता 11. मग हायेस्ट कोणता भेटला इथं पहा 13 वाला भेटलेला आहे. का इथं बोनस प्लस काय करतोय सॅलरी दोन्ही हे करून आपण जो मॅक्सिमम वाला आहे तो प्रिंट होते. तर प्रोग्राम मध्ये कसं केलं आता पहा. बफर रीडर घेतलाय म्हणजे इनपुट आउटपुट पॅकेज इम्पोर्ट करणं कंपल्सरी आहे. स्क्रीन दिसती ना. आयओ पॅकेज इम्पोर्ट केलंय. आता एम्प्लॉय रिलेटेड सांगितलंय म्हणून क्लासला एम्प्लॉय नाव दिलंय आपण. ओके व्हेरिएबल सांगितलेत आयडी नेम डिपार्टमेंट सॅलरी असे व्हेरिएबल घ्यायला म्हणून आपण त्यांना व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. मी 3 क्लास वापरायचे असतील तर त्यांना प्रायव्हेट करून घ्या जसे ऍक्सेस स्पेसिफायर शिकलोय. आदर पुढे डिक्लेअर करायचे असेल तर प्रायव्हेट करायची गरज नाहीये. त्यानंतर एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलाय. आयडी इंटिजर मध्ये 0 ने असाइन केलाय. नेम आणि डिपार्टमेंट स्ट्रिंग व्हॅल्यू म्हणून नल असाइन केलाय. सॅलरी फ्लोट मध्ये इथं असाइन केली त्याची व्हॅल्यू. नंतर घेतलाय पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पहा आयडी नेम डिपार्टमेंट सॅलरी. आपण दिस कीवर्ड शिकलो होतो इन्स्टन्स कॉल करण्यासाठी. पहा दिस डॉट आयडी इक्वल्स टू आयडी नेम हे सगळे पॅरामीटराइजनी त्याला असाइन करून घेतलेत. इथपर्यंत ते इझी आहे. क्लास डिक्लेअर केला त्याचे कोणते फील्ड आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. त्यानंतर आपल्या प्रोग्राम मध्ये टास्क होता तुम्हाला किती एम्प्लॉईचे डिटेल्स एंटर करायचे. त्यासाठी आपल्याला आता स्कॅन करणं सिस्टीम गरजेचं आहे म्हणून एक मिनिंगफुल मेथड घेतली ऍक्सेप्ट नावाची. तर पहा
बफर रीडरनी घेतलंय, आपण स्कॅनरनी घेतला असतं तिथं आयओच्या ऐवजी युटिल पॅकेज आलं असतं. मग इथं काय केलंय, बफर रीडर BR इक्वल टू न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर system.in. आता ही तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये सांगितलं होतं या लक्षात ठेवण्यासाठी. स्कॅनरने असं तर स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर ब्रॅकेटमध्ये दिलं असतं system.in आणि नेक्स्ट नावाचे मेथड. आपण इथं घेतो बफर रीडर म्हणून रीड लाईन नावाची मेथड आहे. पहिलं टाकलं एंटर एम्प्लॉई आयडी. आयडी आता इंटिजर मध्ये म्हणून सांगितलं होतं, जाणारे इनपुट स्ट्रिंग मध्ये जाते. कन्व्हर्जन करायचं असेल तर पार्सिंग नावाचा कन्सेप्ट होतो. आता इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून आपण पार्सिंग करून घेतलंय. इंटिजर डॉट पार्सिंग कोणती मेथड, BR मध्ये हे कंटेंट आहेत आणि कोणती मेथड रीड लाईन. नंतर आला तुमचा एम्प्लॉई नेम. एम्प्लॉई नेम स्ट्रिंग मध्येच गेलं पाहिजे म्हणून पार्सिंग करायची गरज नाही, डायरेक्ट टाकले नेम इक्वल टू BR डॉट रीड लाईन. त्यानंतर आलंय डिपार्टमेंट. डिपार्टमेंट इक्वल टू BR डॉट रीड लाईन स्ट्रिंग मध्येच आहे. नंतर तुमचं फ्लोट, इथं पहा सॅलरी फ्लोट मध्ये म्हणून पार्सिंग केलंय सॅलरी इक्वल टू फ्लोट डॉट पार्स फ्लोट BR डॉट रीड लाईन. इथपर्यंत सगळे आपले इनपुट ऍक्सेप्ट पण झाले. आता डिस्प्ले मेथड काय करते, डिस्प्लेचं वर्किंग खाली एक्झिक्युशन होताना सांगते. डिस्प्लेचं वर्किंग काय, जे इनपुट आपण ऍक्सेप्ट केलं असेल, जे प्रोसेसिंग होईल ते फक्त आपल्याला प्रिंट करणे. मग आता ज्या फॉर्मॅटमध्ये जो प्रिंट करायचं आहे आपल्याला, आता इथं कसं झालेलं पहा, एका टॅब फॉर्मॅटमध्ये आडव्या लाईन मध्ये सगळं प्रिंट झालेलं आहे. मग इथं काय केलं आपण, त्यावेळी टाकलंय आयडी. आता कॉन्केटिनेशन ऑपरेटर इथं तरी कळलं पाहिजे. डबल कोट हा स्टॅटिक मेसेज आयडी प्लस कोणता व्हेरिएबल प्रिंट करा, आयडी इथून आलेला हा आयडी. याला डबल कोट टाकू शकत नाही, हा डायनॅमिक व्हॅल्यू चेंज होणार आहे. प्लस एम्प्लॉई नेम स्टॅटिक मेसेज आहे, प्लस इथला नेमने प्रिंट करा. त्याला कॉन्केट केलाय प्लस एम्प्लॉई DPT प्लस. आता हे सगळं चिटकून आलेलं आहे पहा. इथं तुम्हाला त्यांच्यामध्ये टॅब द्यायचा असेल तर आपण कुठे टाकणार पहा, हा प्रिंट झाला, हा सेकंड प्रिंट होतानाच इथं आपण काय देणार /t. तुम्ही ठरवायचं आउटपुट कसं प्रिंट करायचं. आता परत इथं आलो, इथं प्रिंट झालं, इथं पण आपल्याला दोन्ही मध्ये स्पेस नाही, इथं पण दिला /t. परत इथं आलो सॅलरी मध्ये, इथं पण दिला आपण /t. नंतर गेलाय पब्लिक फ्लोट. आता नंतरचा टास्क काय होता पहा, तुमच्याकडे जी सॅलरी असेल ती प्रिंट करायची आपल्याला पहा इथे. प्लस काय करायचं आहे, किती बोनस भेटलाय तो पण प्रिंट करायचा आहे. मग आपण काय केलंय, सॅलरी आपल्याला प्रिंट करण्यासाठी जो हायेस्ट वाली सॅलरी असेल तो आपल्याला काय करायचा, कम्पेअर करायचा. म्हणून आपण काय केले, ना नेम रिटर्न केलंय ना डिपार्टमेंट रिटर्न केलंय. आपण फक्त काय केलंय, सगळ्या एम्प्लॉई मधली सॅलरी जी आहे ते रीड सॅलरी नावाच्या मेथड ती सॅलरी रिटर्न करून घेतली, खाली कम्पेअर करणार आहे पहिल्या एम्प्लॉईची, दुसऱ्या एम्प्लॉईची, तिसऱ्या एम्प्लॉईची. ज्यातली हायेस्ट भेटल ते आपल्याला फायनल आउटपुट प्रिंट करायचे. इथपर्यंत समजले ना. त्यानंतर घेतला आपण क्लास मॅनेजर. पहा कशापासून एक्सटेंड केलाय. आता तुम्हाला इनहेरिटन्सचा कन्सेप्ट ह्यानंतरच्या चॅप्टर मध्ये येणार आहे, पण इथेच ॲरे ऑफ ऑब्जेक्ट वापरलाय म्हणून सांगते. क्लास एक्सटेंड करायचा असेल तर म्हणजे पहिल्या क्लासचे फीचर्स वापरायचे असेल तिकडे एक्सटेंड नावाचा कीवर्ड वापरला जातो. एक्सटेंड कोणते वापरायचे आपल्याला, एम्प्लॉईचे. त्याच्यामध्ये एकच मेंबर आहे कोणता, बोनस. प्लस कोणते वापरा, सगळे व्हेरिएबल आधार एम्प्लॉई क्लासचे, म्हणजेच कोणते सॅलरी, आयडी, डिपार्टमेंट, आधार सगळे 4. इथं पण काय केलं आपण, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तुम्हाला आता सुपर कीवर्ड पण इनहेरिटन्स मध्ये शिकवला जाईल. परत सगळं दिस डॉट आयडी दिस हे सगळं लिहिण्यापेक्षा बेस क्लासचे सगळे ऍक्सेप्ट करायचे असतील तर इथं फक्त बेसिक लक्षात ठेवा. बेस क्लासचे सगळे ऍक्सेप्ट करायचे असेल तर सुपर नावाचा कीवर्ड टाकायचा आणि कोणते व्हेरिएबल ऍक्सेप्ट करायचे बेस क्लासचे ते ब्रॅकेट मध्ये लिहून द्यायचे. कोणते, आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी हे करायचे आहेत. नंतर आपला दिस कीवर्ड शिकलेलो. इन्स्टन्स व्हेरिएबल आणि कन्स्ट्रक्टरचा व्हेरिएबल दोन्ही मध्ये अँबिग्युटी नाही म्हणून टाकले दिस डॉट बोनस इक्वल टू बोनस. इथं आपण ऍक्सेप्ट करायचे. आता ऍक्सेप्ट कोणतं करायचं आपल्याला, आपण एम्प्लॉई मध्ये ऍक्सेप्ट मेथड लिहिलेली, म्हणजे आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी हे 4 ऍक्सेप्ट करून घेतलेले आहेत. परत ऍक्सेप्ट करायची गरज नाही आपल्याला, फक्त बोनस नावाचा मॅनेजर मध्ये ऍक्सेप्ट करायचा आहे. त्यासाठी बफर रीडरचा ऑब्जेक्ट बनवला आणि सुपर डॉट ऍक्सेप्टनी कोणते ऍक्सेप्ट केले, एम्प्लॉई क्लासचे सगळे. सुपर म्हणजे बेस क्लासचे ऍक्सेप्ट करा आणि प्लस इथं स्वतःचा बोनस घेतलेला आहे तो फ्लोट मध्ये डिक्लेअर करून BR डॉट रीड लाईनने ऍक्सेप्ट केला. नंतर डिस्प्ले करा. डिस्प्ले होताना आपल्याला
ID नेम डिपार्टमेंट सॅलरी बोनस असे 5 डिस्प्ले झाले पाहिजे. मग काय केलंय सुपर डॉट डिस्प्लेला कॉल दिलाय म्हणजे कुठे कॉल जाईल इथे ह्या डिस्प्ले मेथडला. त्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बोनस हा स्वतःचा प्रिंट करा म्हणजे त्याचे 4 मेंबर एम्प्लॉय क्लासचे प्लस बोनस असे एवढे प्रिंट होतील आउटपुट मध्ये. आणि आता कम्प्युट सॅलरी मध्ये कसं करायचं पहा. कम्प्युट सॅलरी मध्ये आपण काय करतोय आपल्याला सॅलरी कम्प्युट करताना सुपरची रीड सॅलरी म्हणजे इथून रिटर्न झालेली सॅलरी प्लस बोनस जो असेल त्याचा तो ऍड करून रिटर्न करायचा कंपॅरिझन साठी. त्यासाठी कम्प्युट सॅलरी मी घेतली आहे कोणत्या क्लासमध्ये मॅनेजर नावाच्या क्लासमध्ये. आणि आता आपल्याला मेन मेथड पहा मेन मेथड घेतली मेन डेमो मध्ये. मेन मेथड टाकली पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args बफर रीडरचा ऑब्जेक्ट इथं का करायची गरज पडली इथं आपल्याला विचारायचंय किती एम्प्लॉई एंटर करायचे 5 10 11 हा आकडा टाकण्यासाठी म्हणून इथं बफर रीडर घेतलाय. इथं मेसेज दिलाय एंटर नंबर ऑफ एम्प्लॉई एंटर करा. आता नंबर ऑफ एम्प्लॉई इंटीजर मध्येच असणार आहे म्हणून एनो नावाचा व्हेरिएबल घेतलाय पासिंग करून घेतलंय एनो मध्ये व्हॅल्यू आली. आता इथून पहा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट समजणं गरजेचंच आहे याच्यावर सगळे प्रोग्राम आहे. ऍरे ऑफ ऑब्जेक्ट इथं काय केलंय पहा कशाचा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट बनवायचा आपल्याला मॅनेजर क्लासचा का मॅनेजरनी एम्प्लॉई क्लासचे सगळे सुपर क्लासचे सगळे मेंबर ऍक्सेप्ट केले म्हणजे मॅनेजर मध्ये आपले सगळे डिटेल्स आहेत. काय केलंय क्लास नेम त्याचा ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू क्लास नेम. इतक्या दिवस असं बनवत होतं ऍरे मध्ये कसं बनवलं होतं पहा क्लासचा ऍरे बनवताना मॅनेजर हा क्लास त्याचा ऑब्जेक्ट ऍरेचं सिम्बॉल इक्वल टू न्यू मॅनेजर आणि ब्रॅकेट मध्ये ऍरेच्या सिम्बॉल मध्ये साईज द्यायची. आणि इथं आपण एनो व्हेरिएबल काय घेतलाय इथं तुम्ही रन टाइमला टाकणार आहे 5 10 किती एम्प्लॉय करायची ती व्हॅल्यू एंटर ती कोणाला भेटेल ह्या एनोला म्हणजे कशामध्ये गेली mn मध्ये. आता mn खाली कम्पेअर करायचं. आता 5 एम्प्लॉय एंटर केले तर पहिल्या एम्प्लॉईचे आयडी नेम डिपार्टमेंट सगळे प्रिंट झाले पाहिजे. दुसऱ्या याचे नंतर ऍक्सेप्ट झाले पाहिजे तिसऱ्या याचे चौथ्या याचे पाचव्याचे असे म्हणून आपल्याला फॉर लूप कंपल्सरी टाकलाय. ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये फॉर लूप येतोच. फॉर लूपनी काय केलंय कम्पेअर केलंय एनो व्हेरिएबलनी 5 पर्यंत गेलं तर बाहेर पडायचे. मग mn ह्या क्लासचा व्हेरिएबल काय दिलाय आय जसं mn ऑफ आय म्हणजे पहिली इंडेक्स काय 0 नंतर 1 2 3 4 असं नाही इक्वल टू मेमरी कशी अलोकेट केली पहा न्यू मॅनेजर इथली न्यूनी जी मेमरी अलोकेट झाली आहे ती कशाला झाली किती ऑब्जेक्ट एंटर करायचे त्यासाठी झाली. आणि इथली न्यूनी जी मेमरी अलोकेट झाली ती कशासाठी झाली आहे त्या ऑब्जेक्टचे कोणकोणत्या व्हॅल्यू आपल्याला एंटर करायच्या त्यासाठी पहा काय केलंय mi इक्वल टू न्यू मॅनेजर इथे टाकलंय mi डॉट ऍक्सेप्ट. mi डॉट ऍक्सेप्ट म्हणजे कुठे कॉल जाईल ह्या ऍक्सेप्टला. आणि ऍक्सेप्ट मध्ये काय केलंय कुठं कॉल दिलाय सुपर डॉट ऍक्सेप्टला म्हणजे कुठं गेला कॉल इथे ह्या ऍक्सेप्टला. ही 4 एंटर झाले प्लस ह्या स्वतःच्या ऍक्सेप्ट मध्ये काय केलाय बोनस एंटर केलाय. झालेत का सगळ्या इनपुट आलेत पहिल्या ह्याच्या. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट सॅलरीनी काय केलंय mn म्हणजे इथं मॅनेजर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला कॉमा एनो म्हणजे किती एम्प्लॉई 5 10 किती एंटर केले त्याला कॉल दिलेला आहे. त्यानंतर आपण आता स्टॅटिक मेथड पण शिकलेलो आहे. इथे केलंय स्टॅटिक व्हॉइड कॅल्क्युलेट सॅलरी कॅल्क्युलेट करतोय. सॅलरी कॅल्क्युलेट करताना आता आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे रिटर्न केलेली सॅलरी प्लस काय करायचं कम्प्युट सॅलरी दोन्ही एकामध्ये ऍड करून घ्यायची आहे. तर इथे काय केलंय पहा इंडेक्स 0 एक असाइन केली बेसिक पासून काय केलं आपण फ्लोट सेल नावाचा जो आहे त्याचाच एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतलेला आहे. पण कसं केलंय पहा सॅलरी हा फ्लोट मध्ये तर फ्लोटने त्याला हे करून घेतलाय. फॉर लूप टाकलाय सेल ऑफ आय इक्वल टू इथं काय कॉल दिला mn म्हणजे मॅनेजर क्लास मधलं जी इंडेक्स भेटेल तुम्हाला तिथून रीड सेल नावाच्या मेथडला जाईल म्हणजे एम्प्लॉय मधली रीड सेल इथला कॉल पहा इथून काय भेटते फक्त आपल्याला सॅलरी. आणि त्यानंतर प्लस काय केलंय कम्प्युट सॅलरी म्हणजे कोणती आपली मॅनेजर क्लास मधली जी बोनस वगैरे ऍड होऊन आलेली पाहिजे. कम्प्युट सॅलरी मध्ये काय रिटर्न केलेली सॅलरी म्हणजे
एम्प्लॉई क्लास मधली प्लस बोनस दोन्ही ऍड होऊन आलेली कंपेअर होतीये, इथं सेल मध्ये भेटली. मग आता इथं कंपॅरिझन करतोय. कंपॅरिझन कसं करतोय आता पहा, 0 इंडेक्सची व्हॅल्यू आणि आलेली वरतून सॅलरी दोन्ही मधली कोणती ग्रेटर आहे. मग आपलं ग्रेटरचं फंक्शन इथं पहा, सेल ऑफ आय ग्रेटर दॅन मॅक्स हा भेटला तर मॅक्स मध्ये सॅलरीची व्हॅल्यू टाकून द्या, नसेल तर आहे तसंच ठेवा. आणि मग इंडेक्स कशाने रिप्लेस करा, इथं आता इंडेक्स स्टार्टिंगला 0 असाइन केली, पहिली कंडिशन फॉल झाली, ग्रेटर झालं. सपोज मॅक्स मधली सॅलरी आपली काय होती पहिल्यांदा कमी असेल आणि हे असेल तर चेंज होणार नाही. नंतर आपल्याला सपोज सॅल व्हेरिएबलची व्हॅल्यू जास्त भेटली याला, तर काय करा, मॅक्स मध्ये ती व्हॅल्यू टाकून द्या आणि इंडेक्सची व्हॅल्यू 1 करून द्या, म्हणजे सॉरी आय ची जी असेल ती करून द्या, याने रिप्लेस होतील. फायनल सगळ्या कंडिशन एक्झिक्यूट झाल्या एन पर्यंत. तर आपलं काय करायची, एम्प्लॉय विथ मॅक्सिमम सॅलरी इज कशाला कॉल दिलाय, एमएन. एमएन म्हणजे मॅनेजर क्लासचा ऑब्जेक्ट. डॉट इंडेक्स म्हणजे पहा इंडेक्स, फायनल इथं जो रिप्लेस होईल ती व्हॅल्यू, डॉट कोणती मेथड, डिस्प्ले. एमएन म्हणजे मॅनेजर क्लासचा, इथं आलो, इथं डिस्प्लेला कॉल दिला. डिस्प्ले मध्ये काय केलंय आपण, ते प्रिंट करून दिलंय. कोणतं, आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी. ह्या वेळी वापरला जातो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. मग तुम्ही रन टाइमला किती ऑब्जेक्ट एंटर करायचे आणि त्यावेळी मग आउटपुट कसं डिस्प्ले झाले पहा इथं. फर्स्ट टाइम आता कॉम्प्लिकेटेड वापरेन का, कारण की जेव्हा लेंदी प्रोग्राम वगैरे असतात आणि नंबर ऑफ ऑब्जेक्ट एंटर करायचे तेव्हा आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट वापरतो. आता आपण /t टाकलेला आहे तिथे. पहा एंटर नंबर ऑफ एम्प्लॉई, सपोज दिले 4, एंटर एम्प्लॉई आयडी टाकला 100, एंटर एम्प्लॉई नेम टाकला A, एम्प्लॉई डिपार्टमेंट टाकला COMP, सॅलरी दिली सपोज, पाहता एक मिनिंगफुल काहीतरी असं 10 पर्यंत, बोनस दिला सपोज. त्यानंतर सेकंड एम्प्लॉई घेतला 200, नेम दिला B, डिपार्टमेंट दिलाय मॅथ, सॅलरी टाकली. पहा याची इन्क्रीज करू पण थर्ड याची कमी करू, कंपॅरिझन कसं ते पहा, इथे दिला 20, एंटर, बोनस दिला. त्यानंतर आयडी, थर्ड एम्प्लॉईचे डिटेल्स इथे टाकले आपण, एम्प्लॉई आयडी, नेम टाकला C, डिपार्टमेंट, एम्प्लॉई सॅलरी, बोनस टाकला, एम्प्लॉई आयडी, फोर्थ डिटेल्स टाकला 400, नेम टाकला D, डिपार्टमेंट टाकला, सपोज केमिस्ट्री, एम्प्लॉई सॅलरी दिली सपोज 20. आता 2 यांची आपण 20 दिली पण बोनस चेंज देतोय, इथे टाकलं सपोज 3. आता डिटेल्स पहा, /t टाकला आपण, सेव्हच नाही केला त्यामुळे डिटेल्स आलेच नाही इथं. पहा काय झालंय पहा, जो एम्प्लॉई 300 आहे, नेम ऑफ एम्प्लॉईचं C आहे, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्प्लॉई सॅलरी 30,000 ही सगळ्यात ग्रेटर आहे. पहा म्हणजे कंपॅरिझन कसं होत आलंय पहा, इथे ही जी मेथड वापरली कंपॅरिझन साठी, इथलं लॉजिक पहा. कंपॅरिझन करताना काय केलं आपण, पहिला डिटेल्स 100 दिलता, सॅलरी दिलती 10,000 आणि बोनस 1,000, त्याचा कंपेअर करायचा होता आपल्याला. इथं त्याची दिली होती 20,000, 15,000 रिप्लेस झाली आता सेकंड एम्प्लॉईची. पण आता इथं आलो, थर्ड एम्प्लॉई साठी आपण किती दिली आहे, 30,000 ही व्हॅल्यू रिप्लेस झाली आहे. कोणत्या व्हेरिएबल मध्ये, मॅक्स मध्ये गेली आहे, 30,000 गेली. त्यानंतर आलो, फोर्थ एम्प्लॉई घेतला, त्याची सॅलरी 20 आहे,
ही रिप्लेसच झाली नाही, कंडिशन फॉल झाली आणि फायनल बाहेर येऊन हे आउटपुट प्रिंट झाले. म्हणजे कोणता आलेला 300 सी एम्प्लॉय डिपार्टमेंट, त्याची सॅलरी आणि त्याचं बोनस. अशा वेळी वर्क होतं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. आता एवढं लक्षात ठेवा इथला हा कन्सेप्ट. तुम्हाला आता ॲक्सेप्ट, डिस्प्ले हे प्रॅक्टिसनी कोणत्या घ्यायच्यात मेथड ते समजूनच जाईल, पण इथं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसा बनवला हे एवढं लक्षात ठेवा. काय करायचा, बफर रीडर किंवा स्कॅनर कशाने इनपुट स्कॅन करायचे ते, त्यानंतर नंबर ऑफ एम्प्लॉय हा इंटिजर मध्येच असणार आहे म्हणून पार्सिंग करून घ्यायचंय आणि कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. जसे इतके दिवस तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचे, न्यूली मेमरी अलोकेट करून द्यायचे आणि पुढे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे मेथडचा सिम्बॉल काढायचे. तर त्याऐवजी इथं काय करायचं, त्या क्लासचं नाव, त्याचं ऑब्जेक्ट, ॲरेचं सिम्बॉल इक्वल टू न्यू क्लासचं नाव आणि ब्रॅकेटमध्ये साईज द्यायची. ती साईज एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर. आता नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे फॉर लूप येतोय आणि नंतर काय करायचं, जो ऑब्जेक्ट असेल त्याला एम ऑफ आय, जसं ए ऑफ 0 आपण अलोकेट करायचं व्हॅल्यू, तसं एम एन ऑफ आय इक्वल टू न्यूनी परत मेमरी अलोकेट करायची. का, त्याच्यामध्ये मल्टिपल फील्ड्स असणार आहे त्या आपल्याला ऍक्सेप्ट करायच्यात आणि नंतर त्या मेथडला कॉल. समजलं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट? अरे बोला, काय गेलं डोक्यावरून? समजलंय का? एवढं नाही समजलं. आता हे कसं परत प्रॅक्टिसने समजन, कारण की थोडस कॉम्प्लिकेटेडच आहे. इथला एवढा टास्क समजलाय का पण? हा, थोडं हा समजण्यासाठी वेगळं काय काय करायचंय, वरती तुम्ही जे कोणते क्लास घेतली, फायनल आपण काय घेतलाय, एम्प्लॉय घेतला होता, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स होते, मॅनेजर होते, त्याच्यामध्ये एम्प्लॉईचे प्लस स्वतःचा बोनस नावाचा होता. मग त्याचा आपल्याला ॲरे बनवायचंय. कसं इथे इनपुट आलं पहा, एंटर नंबर ऑफ एम्प्लॉय असा मेसेज आलता. आपण इथं काय दिलं, 4 एम्प्लॉयचे एंटर करा. मग तर इथं पहा खाली 4 एम्प्लॉयचे डिटेल एंटर केले आणि त्यानंतरचं लॉजिक होतं आपल्याला ज्याची मॅक्सिमम असेल ते प्रिंट करा. मग इथं काय केलंय, 4 एम्प्लॉयची जे डिटेल्स एंटर केले ते इथून एंटर झाले. मग इथं आपल्याला मॅनेजर क्लासचा जो सांगितलेला होता तो ऑब्जेक्ट, ह्या एवढं तरी हा कसा बनवायचा हे आणि त्यानंतर ही मेमरी कशी अलोकेट व्हायची, ह्या 2 लाईन तरी लक्षात राहायला पाहिजे. बाकीच्यांना कळलंय का थोडंफार? कारण की फर्स्ट आता हे तुम्हाला प्रॅक्टिकल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ प्रॅक्टिकल आहे, सेकंड आणि थर्ड प्रॅक्टिकल याच्यावरच आहे. बरेचसे प्रोग्रामच्या प्रॅक्टिसने लक्षात राहील, पण आता हे सिंटॅक्स लक्षातच ठेवावं लागेल. कसं बनलाय, क्लासचं नाव, त्याचं ऑब्जेक्ट, न्यू क्लास नेम आणि त्यानंतर इथं फॉर लूप आहे म्हणून ते ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बनवायचा आहे, फॉर लूपने इनिशियलाइज केलाय. हा पहिला जो आहे किती ऑब्जेक्ट बनवायचे त्याच्यासाठी आहे आणि यातला एम ऑफ 0 दिला तर 0 इंडेक्सला त्याचे 4 व्हॅल्यू स्कॅन करा. कोणत्या, आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी. परत आला ए ऑफ 1, त्याच्या परत 4 व्हॅल्यू स्कॅन करा आणि कोणाला पाठवा, त्या ऍक्सेप्ट मेथड. ऍक्सेप्ट मेथड मध्ये काय लॉजिक आहे ते सगळे आपण काय करतोय, स्कॅन करून घेतोय, म्हणजे इनपुट ऍक्सेप्ट करून घेतोय. पाहता त्यानंतर तुम्हाला स्टॅटिक ब्लॉक आणि हे सांगते, याचे परत 2-3 प्रोग्राम आपण एक्सप्लेन करत राहू. मग काय बोलले, फॉन्ट साइज थोडीशी इन्क्रीज करता आली तर फॉन्ट ना, ओके. सो प्लीज टर्मिनलचा फॉन्ट कुठून इन्क्रीज करतो, टर्मिनल वरचे जे अक्षर आहेत ना ते रन केल्यानंतर ते कुठून इन्क्रीज करतो. ओके, हे
हे वाढवायचं, त्यांना दिसतच नाही. आउटपुट हे टर्मिनल CMD कमांड प्रॉम्प्ट. नाही. नाही हे टर्मिनल याच्यावर का मला वाटलंच होतं तेव्हा मध्ये, पण मला तेव्हाच नव्हतं आलं. कर्सर साईज म्हणजे बघू का? अयो ह्यो कर्सर वाढलाय जरा, आठवला झालाय. नाही ना, हा कर्सर सगळं झालाय. फॉन्ट साईज पाहिजे ना. हा का फॉन्ट वाढू का इथं? 38 करू का? हा होणार आहे आता. हा ओके. कोण आहे सर? येते होते, मला वाटलं बाहेरच घ्यायला लागले. त्यानंतरचा कन्सेप्ट सांगते. आपण स्टॅटिक कीवर्ड्स, त्यानंतर मेथड्स आणि ब्लॉक जे पाहिलं होतं ते एक्झाम्पल पाहू. आवाज येतोय ना सगळ्यांना? फॉन्ट अजून मोठा करायचंय का पहा बरं. नाही, स्क्रीन फक्त मॅक्झिमाइज करा नोटपॅडची दिसेल. आता दिसते का? हो ओके. आता तुम्ही C++ मध्ये पण स्टॅटिक पाहिलं होतं ना, आपण काल पण शिकलो होतो. स्टॅटिकनी काय होती, एकदा ज्या व्हेरिएबलला मेमरी अलोकेट राहिली तर ती परत रियूज होत राहतीये, परत अलोकेट करावं लागत नाही, म्हणजे मेमरीचं वेस्टेज होत नाही, मेमरी सेव्ह होती. पहा मग इथं आपण काय घेतलाय, एक क्लास घेतलाय, त्याला नाव दिलंय काउंटर म्हणून. त्याच्यामध्ये स्टॅटिक इंट काउंट इनिशियल डिक्लेअर केला 0. याच्यामध्ये आपण एक कमेंट पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवण्यासाठी, विल गेट मेमरी ओनली वन्स रिटर्न इट्स व्हॅल्यू. एकदाच मेमरी अलोकेट होती का, स्टॅटिक अलोकेट केलाय. त्यानंतर काउंटर घेतलाय. काउंटर काय केलाय, हा काउंटर क्लासचा नेम आहे, कशामधून घेतलाय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. काउंटर त्याच्यामध्ये प्लस प्लस करून घेतलाय, काय झालाय, इन्क्रीमेंट केलाय. आणि त्यानंतर आपल्याला तो फक्त काय केला, प्रिंट केलाय. पण आपण जी मेन मेथड लिहिली आहे त्याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट प्रिंट केले, क्रिएट केले, C1 एक केलाय, C2 एक केलाय, C3 एक केलाय.
तीन ऑब्जेक्ट क्रिएट केलेत आणि त्यानंतर आपण प्रिंट केलेला आहे. तर आउटपुट काय येईल बरं, एक बेसिक कळलेलं असेल तर. आणि इनिशियल आपण 0 ने केलेला आहे. आउटपुट काय येईल बरं? आणि इथं कमेंट पण दिली आहे तुम्हाला, पहा, विल गेट मेमरी ओनली वन्स, एकदाच अलोकेट होतीये आणि त्याची व्हॅल्यू रिटर्न थ्रू आउट 30 राऊंड चेंजेस. इथं आला आपण प्लस प्लस, आउटपुट काय प्रिंट होईल? 0 0 0 प्रिंट होईल का 1 1 1 होईल का 1 2 3 होईल? अरे बोला. पहा, स्टॅटिक केलाय थ्रू आउट, आपण एकदा इनिशियलाइज केला तीच वापरतोय. स्टार्टिंगला इनिशियलाइज केलंय 0 नी, हा इथं केलाय. पहिला ऑब्जेक्ट क्रिएट केला C1, तेव्हा तो झाला प्लस प्लस 1 प्रिंट झाला. परत काय मेमरी अलोकेट होणार नाही, आपला कन्सेप्टच आहे, मेमरी सेव्ह होती, एकदाच अलोकेट झाली ओनली वन्स टाइम्स. म्हणजे हा कॅरी काय करणार, हा ऑब्जेक्ट व्हॅल्यू 1 कॅरी करणार. सेकंड ऑब्जेक्ट केला, इथं आलो 1 चा झाला 2, आउटपुट प्रिंट झालं 2. परत हा काय कॅरी करणार, वर न जाता 2 घेणार, प्लस प्लस केला 3 झाला, आउटपुट काय प्रिंट होणार 3. म्हणजे आउटपुट काय होणार 1 2 3. जर तुम्ही विदाउट स्टॅटिक वापरला असतं, मग तुम्हाला जर कन्सेप्ट समजलं तर हे सांगायचं होतं, एकदाच मेमरी परत परत अलोकेट होत नाही. सपोज याला काहीतरी 100चा ऍड्रेसिंग भेटले आणि तिथे जी मेमरी अलोकेट झाली त्याच्यावरच चेंज होत राहिले. आणि जर आपण स्टॅटिक नसतं वापरलं तर आता सांगा बरं आउटपुट काय आलं असतं? स्टॅटिक नसतं वापरलं, आउटपुट काय आलं असतं 1 1 1. पहा 1 झालं असतं, ओके. परत वरती गेला असता, वेगळ्या मेमरी ऍड्रेसिंगला अलोकेट झाले असतं, परत 0 ने भेटला असता, प्लस प्लस झाला असता, परत 1 परत 1, ह्या वेने. हा यूज आहे स्टॅटिकचा. मग पहा, हा कंपाईल केलाय जावा आणि इथे टाकला काउंटर 2. आउटपुट झाले प्रिंट 1 2 3. आणि आपण आता याला स्टॅटिक काढून टाकू. पहिला स्टॅटिक होतं तेव्हा आउटपुट काय प्रिंट झालंय 1 2 3. तीच मेमरी परत परत अलोकेट झाली आहे. आणि आता विदाउट स्टॅटिकनी पहा, अरे 1 2 3 लिखते तुम्ही पण. स्टॅटिकचा
नव्याने सेव्ह करू. असं नाही व्हायला पाहिजे. विदाउट स्टार्टिंग नोड जावा नाव देते. अरे सेम है. पाहता विदाउट स्टॅटिक आहे. काउंटर नाव आहे. मेन मेथड काउंटर नावाच्या क्लासमध्ये पहा चेंज केले विदाउट स्टार्टिंग पण त्याच याच्यात चेंजेस केलेले ऍक्सेप्ट करत नव्हते. मग मी काय केलंय विदाउट स्टॅटिक इथं काय घेतलंय विदाउट स्टॅटिक आहे. नाव दिले फाईलला विदाउट स्टॅटिक डॉट जावा आणि मेन मेथड कशामध्ये काउंटर क्लास कशामध्ये आपला पब्लिक स्टॅटिक मेन मेथड काउंटर टू नावाच्या क्लासमध्ये. मग ही फाईल रन केली आहे. रन करायला काय टाकले पाहिजे जावा सी कंपाईल केली विदाउट स्टॅटिकनी आणि मेन मेथड कशामध्ये काउंटर टू नावाच्या क्लासमध्ये. त्यामुळे एरर होती. जावा टाकलं काउंटर टू आणि विदाउट स्टॅटिक झाले 1-1 आणि काउंटर टू नावाची सेपरेट फाईल आहे ती पहा आता जावा सी काउंटर टू डॉट जावा त्याच्यामध्ये स्टॅटिक व्हॅल्यू आहे. मी इथे टाकले जावा काउंटर टू पहा इथं आले 1 2 3. हे काय आहे विदाउट स्टॅटिक असेल तर परत परत मेमरी आणि ही विथ स्टॅटिक वापरलं तर 1 2 3 ह्या वेळी खूप समजला असेल सोपं आहे. त्यानंतर स्टॅटिक ब्लॉक स्टॅटिक ब्लॉक जसं आपण एखादा क्लास डिक्लेअर करतो त्याच वेळी पण त्याला कंपल्सरी सगळे कंटेंट स्टॅटिक लागतात. काय टाकला इथं पहा स्टॅटिक एक घेतला नम नावाचा व्हेरिएबल आणि एक घेतलाय स्ट्रिंग साठी MyStr म्हणून. स्टॅटिक ब्लॉक कसा लिहिला जातो कीवर्ड पहा स्टॅटिक कर्ली ब्रॅकेट ओपन आणि याच्यामध्ये व्हॅल्यू इथं फक्त डिक्लेअर केलं आणि इथं व्हॅल्यू इनिशियलाइज केल्यात 97 आणि काहीतरी स्ट्रिंग आणि ती प्रिंट केली आहे. तर हे आउटपुट पहा नंतर आपल्याला ह्याच व्हॅल्यू एकदा इनिशियलाइज केल्या परत चेंज करायच्या असतील तर त्यासाठी स्टॅटिक ब्लॉकचा यूज होतो. मग तेव्हा मल्टिपल स्टॅटिक ब्लॉक एका प्रोग्राम मध्ये डिक्लेअर करावे लागतात ते याच्यानंतर सांगते. इथं आलो
Java C, static block example, रन कंपाईल झालाय, रन करतोय, व्हॅल्यू असाइन झाल्यात 97 आणि ज्या असेल त्या. आता तुम्ही एकदा व्हॅल्यू असाइन केल्या परत तुम्हाला चेंज करायचं. स्टॅटिक ब्लॉक हे तर काय स्टॅटिक नावाचा कीवर्ड आणि जशी मेथडला कर्ली ब्रॅकेट ओपन करतो क्लोज करतो तसं आणि त्याच्यामध्ये कंटेंट लिहायचे पण कंपल्सरी सगळे स्टॅटिक असले पाहिजे. इथं वरती डिक्लेअर करून घेतले. आता आपण सांगतोय स्टॅटिकला एकदा व्हॅल्यू असाइन केली तर ती आपल्याला परत चेंज करता येत नाही. तुम्ही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटरनी करू शकतो पण परत आपण त्याला असाइन करून रियूज करत नाही. तर थ्रू आउट तीच राहते ना. आपल्याला जर चेंज करायची असेल तर कंपल्सरी त्यावेळेस आपण काय करतो मल्टिपल स्टॅटिक ब्लॉक नावाचा कन्सेप्ट वापरतो. तर तो पहा. क्लास घेतलाय स्टॅटिक मल्टी म्हणून इनिशियल त्याच्यामध्ये व्हेरिएबल घेतलेत नम नावाचा आणि मायस्टीर नावाचे दोन व्हेरिएबल घेतलेत. इथे पहा फर्स्ट स्टॅटिक ब्लॉक डिक्लेअर केल्यात स्टॅटिक. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलंय एक मेसेज दिला स्टॅटिक ब्लॉक 1. तिथं व्हॅल्यू त्याची असाइन केली 68 आणि ब्लॉक 1 कोणत्या व्हेरिएबलची ह्या दोन व्हेरिएबलची. सेकंड स्टॅटिक ब्लॉक डिक्लेअर केला त्याच्यामध्ये काय केलंय एक मेसेज प्रिंट केला स्टॅटिक आणि 68 ची रिप्लेस व्हॅल्यू करून दिली पहा 98. ब्लॉक 1 च्या ऐवजी गेले ब्लॉक 2 आणि आउटपुट इथं प्रिंट केलंय. तर काय होतंय स्टॅटिक ब्लॉकचं एक्झिक्युशन काय होतं आपण ज्यावेळी स्टॅटिक ब्लॉक डिक्लेअर केले असाल त्यावेळी ते एक्झिक्यूट होतात आणि लेटेस्ट जे अपडेशन असतात ते तुमच्या समोर प्रिंट होतात. मग आउटपुट काय प्रिंट होईल आता इथं हे स्टॅटिक मेसेज हा प्रिंट होईल. इथे याला ह्या व्हॅल्यू भेटल्या पण इथं आल्या ह्या चेंज झाल्यात. नंतर हे आउटपुट प्रिंट होईल आणि फायनल नमची व्हॅल्यू 98 राहील आणि मायस्टीर ची व्हॅल्यू ब्लॉक 2 राहील. अशा वेळी वापरला जातो एका प्रोग्राम मध्ये. पहा कंपाईल झाला रन जावा पहिला ब्लॉक 1 मध्ये पण गेलाय कर्सर तिथल्या व्हॅल्यू कॅरी केल्यात पण ब्लॉक 2 मध्ये गेला ते रिप्लेस झाला म्हणून ब्लॉक 2 मेसेज प्रिंट झाला आणि खाली काय आलंय 98 आणि ब्लॉक 2. म्हणजे स्टॅटिक ब्लॉक काय होतोय तुम्हाला व्हॅल्यू अपडेट करायच्या असतील स्टॅटिक कंटेंटच्या तेव्हा स्टॅटिक ब्लॉकचा यूज होतोय. परत एका प्रोग्राम मध्ये एकापेक्षा जास्त स्टॅटिक ब्लॉक वापरता येतात. ते ज्यावेळी युजरने राईट केले त्यावेळी सिक्वेन्सली एक्झिक्यूट होतात पण लेटेस्ट जो अपडेशन वाला असेल त्याचा आउटपुट प्रिंट होतो. आणि स्टॅटिक मेथड तर काय स्टॅटिक कंटेंट यूज करते त्यावेळी वर्क होती. आता आपण पॅकेज सांगते तुम्हाला एक बेसिक घरी पण रन करण्यासाठी. आता पॅकेजचा काय प्रॉब्लेम आहे काही पीसी वर रन होतो काहींना प्रॉब्लेम येतो. तर आपण पाहू रन होतोय काय ते.
आता पॅकेज म्हणजे काय सांगतो आपण एक फोल्डर क्रिएट करतो. मग आपण काय करणार आहे, एक फोल्डर त्याच्यामध्ये सगळे प्रोग्राम एक्झिक्युशन ठेवू शकतो. हा, आदर एक्झिक्यूट करतो. तर इथं पहा प्रोग्राम काय करायचा आपल्याला, तुमचे जे फिबोनाची नंबर आहेत त्याची एक फाईल क्रिएट करणार आहेत आपण. प्रोग्रामचा टास्क काय आहे, फिबोनाची सिरीजचा नंबरचा आपण काय केलंय, पॅकेज डिक्लेअर करायचं एक सिरीज नावाचा पॅकेज. त्याच्यामध्ये आपण फिबोनाचीचं सेपरेट लॉजिक लिहिलेलं आहे. टास्क काय करणार आहे आपण, सिरीज नावाचे एक फोल्डर क्रिएट करायला सांगितले. त्यालाच म्हणतो आपण पॅकेज. त्याच्यामध्ये 3 फाईल स्टोअर करायला सांगितलेल्या आहेत. कोणत्या 3 फाईल, फिबोनाची, फिबोनाचीचं लॉजिक जे तुम्ही फर्स्ट इयरला शिकले, प्राइम नंबरचं लॉजिक आणि स्क्वेअरचं लॉजिक. आणि ह्या तिन्हींना कॉल द्यायचा आहे दुसऱ्या ठिकाणी त्याचं मेन डेमो फाईल ठेवून. इथं सगळ्या ऍक्सेसची बात क्लिअर होती. काय सांगितलंय, पॅकेजचा कन्सेप्ट काय आहे, एक युजर डिफाईन फोल्डर क्रिएट करतो त्याला आपण पॅकेज म्हणतो. तर मग त्यांनी सांगितलं सिरीज नावाच्या पॅकेजमध्ये फिबोनाची, प्राइम, स्क्वेअर हे 3 ठेवायचे आणि आपल्याला त्याला कॉल द्यायचा आहे त्या फाईलचा दुसऱ्या एखाद्या फोल्डरमध्ये ठेवून. तर मग आपण काय केलंय, फिबोनाची मध्ये लॉजिक लिहिलेलं आहे फिबोनाचीचं. याच्यामध्ये काय केलंय, राईट अ प्रोग्राम टू फाइंड द फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीज कशी असली, प्रिव्हियस नंबर ऍड करून ते इनपुट तुम्ही रन टाइमला द्यायचे. फॉर एक्झाम्पल इनपुट व्हॅल्यू दिली 10, तर मग 10 फिबोनाची सिरीज कशी झाली, 1 0 1 1 मध्येच 1 ऍड करू 1, त्यानंतर 1 1 ऍड करून 2 1 2 3 या वेळी प्रिव्हियस नंबर त्याच्यामध्ये ऍड करत जातो. त्याला फिबोनाची सिरीज म्हणतो. मग काय सांगितलंय, ज्या फोल्डर मध्ये आपण स्टोअर करणार आहे तिथं आपण कीवर्ड वापरतो पॅकेज आणि त्या फोल्डरचे नाव कोणत्या याच्यामध्ये ठेवणार आहे, स्टोअर सिरीज नावाचं. मग टाकलं पॅकेज सिरीज. आता इथं आपण स्कॅनर थ्रू येणार आहे म्हणून पॅकेज टाकलं इम्पोर्ट जावा डॉट युटिल. त्यानंतर काय केलं आपण, फिबो एन नावाचं फंक्शन घेतलंय. तिकडनं मेन मेथड आउटसाइड कॉल देणार आहे म्हणून त्याच्यामध्ये घेतलाय नम फिबोनाची सिरीजचं लॉजिक F1 F2 F3 असे 3 व्हेरिएबल घेतो. एकाला 0 1 असाइन करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू रिप्लेस करत राहतो. तर फिबोनाचीचं 3 लाईन मध्ये लॉजिक. पण कॉल कशाने दिलाय, फिबो एन म्हणजे मेन मेथड देणार आहे आपण कॉल. हे लक्षात ठेवा. डिक्लेअर कसं केलंय, पॅकेजचं नाव काय, सिरीज. आता इथं पहा डी ड्राईव्ह वरती गेलं, इथं सिरीज आणि सिरीज मध्ये ही फाईल आहे. त्यानंतर प्राइम नंबर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ आणि 1 त्याला आपण प्राइम म्हणतो. तर मग आता प्राइमचं लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे. पहा इथे काय सांगितलंय आपल्याला, सिरीज नावाच्या पॅकेज मध्ये किंवा सिरीज नावाच्या फोल्डर मध्ये या 3 फाईल ठेवायच्या, प्राइम, फिबोनाची आणि स्क्वेअर. मग पॅकेज पहिलीच लाईन काय घेतलंय, सिरीज. त्यानंतर आपण स्कॅनर थ्रू घेणारे इनपुट किती प्राइम एंटर करायचे, 2 3 4 5. मग इम्पोर्ट जावा डॉट युटिल पॅकेज इम्पोर्ट केलाय. आणि फंक्शन मध्ये का देतोय आपण, आउटसाइड दुसऱ्या एका फाईल मधून कॉल देतोय. मग प्राइम एन नावाचं फंक्शन घेतलंय आणि तिथे आपण प्राइमचं लॉजिक राईट केलंय. थर्ड फाईल घेतली आहे स्क्वेअरची. पहा स्क्वेअर मध्ये काय सांगितलंय, सिरीज नावाच्या पॅकेज मध्ये हीच फाईल ठेवायची आहे. युजर डिफाईन फोल्डर काय लाईन पॅकेज, त्या पॅकेजचं नाव. आता इनपुट आपण रन टाइमला घेणार आहे. इनबिल्ट पॅकेज घेतलाय युटिल. क्लास काय टाकलाय, स्क्वेअर. हे एक विसरू नका, क्लास आता दुसऱ्या ठिकाणी मेन आहे तिथून ऍक्सेस करायचं म्हणून याला प्रत्येक क्लासला पब्लिक देतो. आणि स्क्वेअर म्हणजे काय, त्या नंबरला मल्टिप्लाय करून प्रिंट करणार. आता हे प्रत्येक सेपरेट लॉजिक झालंय. ह्या तिन्ही फाईल आधी कंपाईल करून घ्यायच्या. आता जावा प्रोग्राम मध्ये याच्यामध्ये सिरीज नावाचं पॅकेज आहे. डी ड्राईव्ह वरती येतात कशामध्ये आपलं
डायरेक्टली सिरीज नावाचं फोल्डर आहे. मग इथं आलो, पार्टी ड्राईव्ह वरती सिरीज आहे. मग आता टाकणार इथं सीडी सिरीज, त्या फोल्डर मध्ये आलो. त्याच्यामध्ये फाईल आहेत आपल्या. पहिली आली फिबोनाचीची, जावा फिबोनाची. स्क्रीन दिसते ना? हो. ओके. फिबोनाचीचं जे लॉजिक असेल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ते कंपाईल झाली आहे. कंपाईल झाली. आता रन आपण मेन डेमो मध्ये, त्यामध्ये कोणतीही मेन मेथड लिहिलेली नाहीये. थर्ड फाईल आहे सिरीज मध्ये, ते सेकंड फाईल आहे प्राईम नावाची. इथे टाकणार, कंपाईल करून घेणार प्राईम, जावा प्राईम. त्याच्यातलं मेन मेथड तिथे लिहिलीच नाही तरी याच्यामध्ये मेन मेथडच नाही. पॅकेज प्राईम प्राईम कंपाईल झालाय. नंतर जावा सी आणि नंतर तुमचा स्क्वेअर. तिन्ही फाईल कंपाईल झाल्यात. या कोणत्या फोल्डर मध्ये आहेत? सिरीज नावाच्या फोल्डर मध्ये, फिबोनाची, प्राईम आणि स्क्वेअर. आता सांगितले आउटसाइड मेन मेथड लिहून तिला आपल्याला कॉल द्यायचा आहे. सिरीज मध्ये पाहिजे समोर तुमच्या हे तीन फाईल आहेत, कोणतीही मेन मेथड नाही. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन डेमो नावाची फाईल इथे लिहिलेली आहे. इथं पहा, सिरीज जे जसं आता java.util हे इनबिल्ट पॅकेज आहे, तसं आपलं सिरीज नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये तिन्ही ते आपल्याला ऍक्सेस करायचे असेल तर हे लक्षात ठेवून द्या. कसं केलं जातं? इम्पोर्ट त्या फोल्डरचं नाव डॉट पर्टिक्युलर क्लास ऍक्सेस करायचं असेल त्या क्लासचं नाव सगळेच ऍक्सेस करायचे आहेत आपल्याला. फिबोनाची, प्राईम आणि स्क्वेअर. काय दिलंय? इम्पोर्ट त्या फोल्डरचं नाव दिले सिरीज डॉट स्टार, त्यानंतर टाकलाय युटिल थ्रू देते java.util. मेन मेथड इथं पहा, कोणत्याही प्रोग्राम मध्ये मेन मेथड नाही लिहिली, फक्त इथं फंक्शन लिहिलं, लॉजिक लिहिलं मेन प्रोग्रामचं. इथे टाकलं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आरजीएस, युटिल पॅकेज म्हणून इथे घेतला स्कॅनर, त्यानंतर एंटर इंटिजर नंबर, काय दिलाय? नम एससी. आता तुम्ही 8 नंबर एंटर केला तर तिन्ही त्याच्यावर एक्झिक्यूट होणार आहे. 8चा स्क्वेअर होणार, 8 मधले प्राईम आणि 8 फिबोनाची. 5 नंबर एंटर केला, 5 तिन्ही प्रोग्राम वरती ऑपरेशन परफॉर्म होणार. नम इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट इंट. पहिला दिलाय, पहा कसा दिलाय कॉल, पहा स्क्वेअरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला.
स्क्वेअर नावाची फाईल जी होती त्याला नाव द्यायचं स्क्वेअर एस इक्वल टू न्यू स्क्वेअर. नंतर प्राईम नावाची डॉट जावा जी केली तिचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. नंतर फिबोनाचीचा केला आणि प्रत्येक फंक्शन मध्ये लिहिलं मग काय दिलं एफ डॉट फिबो एन, एफ पी डॉट प्राईम एन, एस डॉट स्क्वेअर एन. आता पहा आता सिरीज या फोल्डर मध्ये नाहीये त्यामुळे यातून बाहेर पडायचं. डायरेक्ट डी ड्राईव्ह वरती मेन डेमो नावाची फाईल आहे इथे टाकलं जावा सी मेन डेमो डॉट जावा. पहा कंपाईल झाली आहे. रन साठी जावा पब्लिक स्टॅटिक मेन मेथड त्याच्यात आहे मेन डेमो मध्ये. इथे टाकलं मेन डेमो एंटर. काय विचारतंय एंटर इंटिजर नंबर. मी दिलं सपोज 5. आता 5 वरती 3 ऑपरेशन परफॉर्म होणार. काय फिबोनाची निघणार 5 त्यानंतर प्राईम आणि त्यानंतर काय स्क्वेअर 5 चा. पहा मग फिबोनाची सिरीज काय आले 1 1 2 3 4. आता इथे स्लॅश द्यायचं राहिले. फर्स्ट प्राईम नंबर 5 काय आले फर्स्ट 2 3 5 7 11 आणि स्क्वेअर 5 चा आले 25. आउटपुट दिसतंय सगळ्यांना. हो. पॅकेज समजले का आता तरी? आता सपोज मी TY नावाचं मला फक्त सांगा समजलं असेल तर TY नावाचं पॅकेज करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला एम्प्लॉई डिटेल्स ठेवायचे बरं का. आणि त्यानंतर जे SY नावाचं पॅकेज आहे त्याच्यामधून त्याच्या मेन मेथडला कॉल द्यायचा आहे. तर TYचा जी प्रोग्राम स्टार्ट होणार आहे आपला एम्प्लॉईचे डिटेल्स काय असतील ते तर तिथे काय टाकणार बरं आपण पॅकेज आणि पुढे काय टाकणार पहा इथे कसं टाकलं होतं पॅकेज त्यांनी सांगितलं तर सिरीज नावाच्या पॅकेज मध्ये फिबोनाची प्राईम आणि काय ठेवायचं होतं आणखी स्क्वेअर. मग काय टाकतो इथं सिरीज नावाचं पॅकेज करा म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे सिरीज नावाचं फोल्डर करायचं आणि त्याच्यामध्ये या फाईल ठेवायच्या. त्यांनी सांगितलंय आउटसाइड कॉल द्या. मग आपण काय केलंय पॅकेज काय टाकलं सिरीज आणि आउटसाइड जी कॉल द्यायची मेन डेमो ती कशी ऍक्सेस करायची पहा कशामध्ये डिक्लेअर केलं होतं सिरीज नावाचं. मग इम्पोर्ट सिरीज डॉट काय टाकलंय स्टार ऍक्सेस करा. जसं जावा डॉट युटिल तुम्हाला स्कॅनर साठी लागते तसं आता आपल्याला सिरीज मध्ये सगळं लॉजिक राईट केलंय आणि आउटसाइड मेन मेथड आहे. आणि इथं सपोज तुम्हाला सांगितलं असतं मेन मेथड सपोज ABC नावाच्या फोल्डर मध्ये ठेवा. मग इथं आणखी एक लाईन काय आली असती पास होताची. इथं काय आलं असतं पॅकेज आणि इथं काय आलं असतं ABC म्हणजे ABC या फोल्डर मध्ये ABC या फोल्डर मध्ये मेन डेमो ही फाईल ठेवायची आणि सिरीज याच्यामधून त्या सगळ्या फाईल ऍक्सेस करायच्या. मग आता एवढं लक्षात ठेवा डिक्लरेशन साठी पॅकेज कीवर्ड आणि त्या फोल्डरचं नाव आणि ऍक्सेस करण्यासाठी इम्पोर्ट आणि त्या फोल्डरचं नाव. काय लक्षात कधी कधी कसं विचारलं जातं फॉर एक्झाम्पल अजून एक सांगते. आता सरळ सरळ सिरीज दिले काय दिलं जातं माहिती का मोस्ट ऑफ द वेळेस BCS नावाची स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये फोल्डर आहे FYSYTY परत FY मध्ये सब्जेक्ट नावाचं फोल्डर आहे. मग त्यावेळेस कॉम्प्लिकेटेड व्हायचं नाही. जसं ईमेल सांगते जसं आपण कम्प्युटरवर फोल्डर बनवतो तसे फोल्डर बनवत चालायचे. आता BCS नावाचं फोल्डर त्याच्यामध्ये सांगितलं FY त्याच्यामध्ये सब्जेक्ट त्याचे सगळे सब्जेक्ट हा प्रॅक्टिकल आहे प्रोग्राम. त्यानंतर सपोज परत सांगितलंय BCS त्याच्यामध्ये SY फोल्डर त्याच्यामध्ये त्याचं सब्जेक्ट. मग इथं त्यावेळेस कसं ऍक्सेस होतं पहा पॅकेज द्यायचं त्याच्यानंतर इथे द्यायचं BCS डॉट त्याच्यामध्ये कोणतं फोल्डर आहे FY डॉट त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय सब्जेक्ट आणि मग तुमचं जे लॉजिक असेल ते खाली प्रोग्राम मध्ये लिहायचं. आणि इकडे इम्पोर्ट करताना कसं करणार मग इम्पोर्ट सिरीज डॉट स्टार तसंच BCS. आता हे सांगायचं फोल्डर मधले फाईल स्टारने ऍक्सेस होतात पण तुम्ही डायरेक्ट सिरीज BCS डॉट स्टार करून चालणार नाही. BCS डॉट FY डॉट सब्जेक्ट डॉट स्टार तेव्हा त्याला पाथला ऍक्सेस जाईल. एक लक्षात ठेवा. मग पॅकेजचा यूज कशासाठी होतो मोस्ट ऑफ द पहा तुम्ही एका ड्राईव्ह वरती फाईल्स वगैरे ठेवल्यात आणि दुसऱ्या ड्राईव्ह वरून त्याला कॉल देताय. म्हणजे एखाद्याने काय केलंय एका ड्राईव्ह वर एखादं फोल्डर बनवलं आणि त्याच्यामध्ये सगळं लॉजिकचा पार्ट ठेवलाय आणि दुसऱ्या ठिकाणी सगळ्या मेन मेथडचा कॉलिंगचा पार्ट ठेवलाय तेव्हा पॅकेजचा यूज होतो.
इथपर्यंत आपलं झालेलं होतं. इथं आपण थांबूया. यानंतरचं तुमचं लेक्चर होणार नाही.